म्हणायला काय लागतं का भाज्या सगळ्याच खाल्ल्या पाहिजे, पण बरेच जणांना तर आवडतच नाही. हिरव्या भाज्या पाल्या म्हटला का खायचा कंटाळा येतो, आणि त्यात ही शिमला मिरची जर म्हटली तर बऱ्याच जणांना आवडतच नाही. मग शिमला मिरची आपल्याला धुवून घ्यायची, अशी उभी कापून घ्यायची, आणि नंतर मग कढईमध्ये शेंगदाणे, 2 लाल मिरच्या, त्याच्यात थोडेसे 4-5 मिरे टाकायचे, बडीशोप टाकायची थोडीशी पाव चमचा, आणि नंतर मग त्याच्यात तीळ टाकायची, खोबरं टाकायचं, आणि हे सगळं आपल्याला असं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे. चांगलं खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. नंतर मग थंड होऊ द्यायचं आहे ते, आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडंसं हिंग टाकून मग ते दळून घ्यायचं आहे. चांगलं असं थोडंसं जाडसरच दळायचं आहे, कोरडंच दळायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मग आता हे दळून झाल्यावर कढईमध्ये आपल्याला तेल ठेवायचं आहे, त्याच्यात जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे, आणि नंतर मग आपल्याला त्यात लसूण टाकायचं आहे भरपूर, आणि मग नंतर तो लसूण हे झाल्यावर त्याच्यातच आपल्याला शिमला मिरच्या टाकायच्या आहे, आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं. 1 ते 2 मिनटं चांगला त्या शिमला मिरच्या फुल गॅसवर परतू द्यायच्या आहे, आणि मग नंतर त्यात लाल तिखट, धना पावडर टाकून घ्यायचे आहे, हळद टाकायची थोडीशी, आणि नंतर 1 मिनटं पुन्हा परतवल्यानंतर जो आपण कूट तयार करून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात, आणि मस्त खालीवर करून ही शिमला मिरची बनवायची कमी गॅसवर. तर बघा अशी टेस्ट ही शिमला मिरची तयार